नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसला आणखीन एक मोठा धक्का। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं। महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुरागमन केलं। राज्यातील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुतीमधील 3 पक्ष भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून राज्यात तब्बल 232 जागा निवडून आणल्या, तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं। दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहे। याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे। शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का बसला आहे। ठाण्यातील माजी नगरसेवक रागिणी बैरशेट्टी यांची शिवसेना ठाकरे गटातून भाजपामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला। आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून आज संघटनात्मक मजबूतीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र याचपूर्वी भाजपाकडून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला आहे। येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता। अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। त्यानंतर पुण्यात देखील भाजपाने ठाकरे गटाला धक्का दिला। तेथील काही नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला। शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला। तर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे। माजी नगरसेवक रागिणी बैरशेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटातून भाजपामध्ये प्रवेश केला आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।